माध्यमातून मध्ये घेऊन चालतोय. सामना सुरू होतोय. वलप विरोधामध्ये यंग स्टार नारपोली. प्रवीण पहिलं षटक. खोला टाकायचा प्रयत्न. पहिलाच बॉल. सुंदर बॉल. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. अगदी यॉर्क लेंथ वरती चेंडू डिलिव्हर केल्यानंतर आपण पाहिलं की पूर्णपणे बॅट्समनला मात्र चांगलाच हतखंडा लावलाय तिकडे. आणि येणारा प्रत्येक बॉल आपण तिकडे पाहतोय जो आपल्याला डॉट बॉल टाकायच्या मनस्थितीमध्ये इथे खेळाडू तयार आहे. प्रत्येक बॉल मध्ये रोमांचकता पाहायला मिळणार आहे. यावेळेला बॅटच्या मधोमध ईट का जवाब पत्थर से सुपर फटका. हा चेंडू हवेत तरंगत लॉंग ऑन मधून आकाश मार्गाने संचार करत जात आहे सीमारेषा बाहेर. आणि खेळाडूच्या बॅट मधून आपण या 6 धावा पाहिल्यात. षटकार इकडे आलेला आहे. 6 रन्स आपण अकाउंट ओपन होताना पाहिलं. प्रवीण पाटील वरती हल्ला चढवला तो म्हणजेच जयेंद्रनं. आणि 6 धावा आपण धावफलकावरती पाहतो. आयवा झेल तिपडा तिकडं सुनील तांडेल यांनी सोडला का. आपण पाहतोय आपल्यासोबत आता जॉईन आहेत आमचे हर्षद एडिटचे हर्षद भाई. एकनाथ मालीचे खूप मोठे ते फॅन आहेत आणि या सामन्याचा ते आनंद घेत आहेत. त्यांचं आम्ही नक्कीच स्वागत करू. इंस्टाग्रामवरचा हा सर्वाधिक जास्त पॉप्युलर असलेला आपला एडिटर रील स्टार हर्षद भाई, ज्याला रेग्युलरली आपण 100हून जास्त डीएम्स पाहतो मुलींचे. आज व्हॅलेंटाईन डे त्यामुळे तो जास्त बिझी आहे आणि त्यामुळे तो स्पर्धेला व्हिजिट करू शकला नाही. ऑनलाईन प्रक्रियेने तो स्पर्धेला शुभेच्छा देतोय. यॉर्कर लेनचा बॉल खोलात टाकलाय तिकडे. चांगली आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. जबरदस्त. प्रवीण पाटील विध्वंसक बनत चाललाय. त्याच्यावरती हल्ला चढवल्यानंतर आता मात्र त्यांना प्रत्येकी बॉल कुठेतरी डॉट बॉल आल्यानंतर मग त्याचा अभ्यास करत सुरुवातीला जो बॉल चेंडू रिलीज केला होता त्याच प्रकारच्या आता इथून फोरम्स डिलिव्हरीज तो डिलिव्हर करतोय मैदानाच्या आतमध्ये. सुपर गोलंदाजी पाहायला मिळते. अटॅकिंग मोड ऑन. 8 धावा धावफलकावरती बिनगड्याचा मोबदला. ओ सुपर बॉल. लेग स्विंग इन स्विंग केलाय. छोटे छोटे गड्डे बोलरो के अड्डे. अनुशासन से बरी गेंदबाजी. बॅट्समनला पूर्णपणे चकवा दिला जातोय आणि भुरल पाडली जाते. अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. नेक्स्ट बॉल. फुलटॉस बॉल आहे गॅप मधून. सुपर फटका. अमन अडवतील का. जी नाही. अमनच्या अगदी पहुंच से दूर. बॉल सीमारेषा बाहेर. क्रॅकिंग चौकार. 4 रन. त्यांना विचारून घ्या. सेफ्टी परिधान करायचे आहे. पंचांच्या पाहतोय खेळाडू. षटक क्रमांक 1 संपलं. पहिल्या षटकामध्ये धावा झाल्या त्या म्हणजेच टोटल 12 रन्स. लॉस ऑफ 0 विकेट. मैदानाच्या आतमध्ये आपण खेळाडूंना पाहतोय. रन झाल्यात. सेकंड ओव्हर. निशांत पाटील आता गोलंदाजी करणार. राऊंड द विकेट. हो फिरून खायचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाहीये. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अजून एक दमदार बॉल. सुंदर चेंडू आपण तिकडे पाहिलाय. रन संख्या आपण धावफलकावरती आता इथून थोडासा उच्चांकित होताना पाहू असं सगळ्यांना वाटलं होतं परंतु नाही. ट्वेल्व रन्स आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. गोलंदाज आणलाय निशांतला. 2 चेंडू सलग डॉट बॉल आणि चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल आपण खेळाडूचा पाहू. ओ लीडिंग एज अँड इट्स टेकन. विकेट फॉलिंग डाऊन. महत्वाचा गडी बाद होतोय. फलंदाज दिनेश इथून मात्र माघारी.
कल्पेश नवीन फलंदाज मैदानामध्ये. दिनेश म्हटला तर ताकदवर खेळाडू, ज्यानं कमी वयामध्ये नारपोली संघाला नाविन्याची झळाळी प्राप्त करून दिलेली आहे. त्या खेळाडूची विकेट आल्यानंतर थोडंसं मनोवैज्ञानिक दबाव मात्र आता इथून टाकलं जात आहे, ते म्हणजेच टीमवरती. यात काही मात्र शंका नाहीये. अडचणीमध्ये सापडलाय म्हणूया नारपोली संघ. ज्या नारपोली संघाची आपण पाहिली की चर्चा राहिली या परिसरामध्ये, पहिल्यांदाच ते खेळण्यासाठी देखील आलेत आणि आज वर्ल्डकपच्या विरोधामध्ये त्यांना खेळायचं आहे. इन स्विंग केला बॅटच्या मधोमध, सुपर टायमिंग, प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक. अगदी चेंडू जातोय आकाश मार्गाने संचार करत 6 रनसाठी 6 रन. खूप छान फलंदाजी, अटॅकिंग मोड ऑन. चेंडू अगदी हरवला जाईल. सरळ बॉल फेकून दिलाय दर्शक दीर्घात. सुपर फलंदाजी पाहायला मिळते. विकेट पडल्यानंतर दबाव असेल असं वाटलं. कल्पेश मस्कर मैदानामध्ये आला आणि त्यानं 6नं अकाउंट ओपन केलं. 600च्या स्ट्राईक रेटला पसंती दिली आहे. यावेळेला पहा, हा देखील चांगला चेंडू. इन स्विंगर पुन्हा एकदा आपण पाहतोय आता इथे मैदानामध्ये आणला जातोय. रन्स आहेत टोटल आपण पाहतोय त्या म्हणजेच 18 रन्स. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. निशांत पाटीलनं चांगली गोलंदाजी आतापर्यंत दाखवली आपल्या संघासाठी. 6 धावा खर्च झाल्यात. 1 विकेट त्यानं संपादन केलेले आहे. ओ सुपर बॉल, परंतु विकेट किपर चकलाय आणि बॉल जातोय लॉंग स्टॉप, नॉन स्टॉप, बाउंड्री टाइम. इट्स अ 4 रन चौकार. 22च्या 4 धावा आपण इथे पाहिलेल्या आहेत आणि हा नशिबाचा चौकार आपण म्हणूयात. खास करून गरजही होती या चौकाराची. या षटकामधून देखील आल्या 10. पहिल्या षटकामध्ये होत्या 12. टोटल झालं 22. 2 षटकांचा खेळ संपला. 11च्या सरासरीने चालल्यात. 1 गड्याचा मोबदला आहे. यंगस्टर नारपोली कडून फलंदाज बाद झालाय दिनेश पाटील. पुढील षटक गोलंदाज. खेळाडूचा ट्रान्स ओळखायचा आहे, मोमेंट ओळखायची आहे, याकडे लक्ष त्यांनी जरूर दिलंय. रन्स आपण धावफलकावरती पाहतोय त्या म्हणजेच टोटल धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. एकूण 22 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागलेल्या आहेत संघाच्या. षटक क्रमांक 3 सुरू असताना गोलंदाज तयार. कसा होणार प्रवास याकडे सर्वांचं लक्ष. बॅट्समन रेडी. हो फाईट बॅक देत आहेत. यॉर्कर लेनचा बॉल खोलात टाकलं होतं, खांडून खेळलंय. गोफणी सारखी बॅट फिरवली तिकडे मैदानाच्या आतमध्ये आणि या बॉलवरती आपण जर पाहिलं तर अगदी जलद गतीनं एक सिंगल रन तिकडे कंप्लीट केली जाते. टीमच्या धावसंख्येमध्ये बदल घडला जाईल. संघाची धावसंख्या एकूण धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजेच 23 धावा 23 रन्स आपण धावफलकावरती जरूर पाहतोय. धीम्या गतीने धावा बनतायत. सरासरी आपण जर पाहिली तर मग कुठेतरी आपल्याला 11 पूर्णांकाची पाहायला मिळाली. नारपोली संघाची अस्मिता नाहीये मुळात. ओ सुपर बॉल,
गुड लाईन स्पॉटला आपटी बार चेंडू, टप्पा पडल्यानंतर तेवढंच छान इलिगेशन आणि तेवढाच चांगला वेग आणि उचल या दोन गोष्टींचा द्वंद्वी संगम. अगदी बॉल जातोय विकेट किपरच्या हातामध्ये आणि येतोय निर्धाव चेंडू. सुपर्ब गोलंदाजी निहाल पाटील, सलगचे 2 चेंडू फेकलेत, तेवढेच चांगल्या पद्धतीचे रिलीज त्यांना केलेत. कमबॅकिंग षटक देण्याचा प्रयत्न आपल्या संघासाठी खेळाडू दाखवतोय. 11च्या सरासरीने चाललेत, ही सरासरी कुठेतरी त्यांना मोडीत आणायची आहे, यावरती त्यांचा फोकस आहे. तसा खेळाडू सफल होतोय, स्वतःवरती आवर घातली जाते. त्यांना माहिती आहे की इथे या धावा वाचवणं तेवढंच महत्वाचं आहे. रणफलकावरती धावा वाढल्या जात आहेत. टीमचं टोटल आपण जर पाहिलं तर इथून आपल्याला नक्कीच अजूनही जर आपण पाहिलं तर मग 23 पर्यंत पोहोचलेला आपल्याला. ओ सुपर बॉल, अप्रतिम चेंडू, तेवढा छान चेंडू. मागे विकेट किपर आपलं काम आता चोखरीत्या बजावत होते. एक चूक त्यांच्याकडून घडली होती आणि ती चूक आपण पाहिली की 4 धावा घेऊन गेली. आता थोडेसे चेंजेस पाहायला मिळतात. अकॉर्डिंग टू कंडिशन फिल्डिंग सेटअप त्यांनी लावला. एक खेळाडू लॉंग ऑन, एक खेळाडू लॉंग ऑफ, एक खेळाडू आपण पाहतोय काहू कॉर्नर, एक खेळाडू लॉंग लेग मध्ये आणि एक खेळाडू आपण पाहतोय अगदी इकडे पॉइंट मध्ये कव्हरला. हा फटका खेळलाय, मिस टायमिंग स्ट्रोक, जर्सी नंबर 3. हा मात्र चेंडू आपण पाहिला का जो झेल होता तो सुटला आणि इथे जीवनदान मिळतंय खेळाडूला, अंडा दिलाय. होतं परंतु झेल काहीसा कॅरी करू शकले नाहीयेत चेतन. ओ बॅटच्या मधोमध स्मॅश केले बॉलला, हॅमरचा फटका, पॉवरफुल स्ट्रोक. बॅट्समन काउंटर अटॅक चढवतायत आणि हा येतोय संघर्षाचा शंखनाद फोडणारा षटकार. बॉलवरती हा बसलेला धक्का टीमला. बॅट्समन बाद होत आहेत आणि दुसरा फलंदाज तंबूच्या आश्रयाला. तीस धावा धावफलकावरती टोटल झाल्यात. पाणी पाहिजे, चला पाणी न्या. पाण्याचा जार कुणीही आजूबाजूला घेऊन जाऊ नये. ज्याला पाणी प्यायचं आहे त्यांनी मात्र इथे येऊन पाणी प्यायचं आहे. पाण्याचा जार कुणीही आजूबाजूला घेऊन जाऊ नये. ज्याला पाणी प्यायचं आहे त्यांनी मात्र इथे येऊन पाणी प्यायचं आहे. नाही, आय एम नॉट. डीजे वाल्याचे कांडे सगळे ते आमच्यावरती आता उपजत आहेत. बोकड कुणीतरी चोरून नेलेले. बोकड आदाईलाय. काकडे सरांना माहिती आहे कुठे. अजून पाणी पाहिजे. अच्छा अच्छा अच्छा, बोकड आलेला आहे. काकडे सरांनी सांगितलंय. नाही वैभव सर तुम्हाला नाही बोलले ते, तुम्ही अंगावरती लागून घेऊ.
ते टोचूनच बोलतात. 30 धावा धावफलकावरती. शाकाहारी वाघ आहे साईडला आमचा प्रेम पाटील हरिभक्त पारायण. आकाश मी बोलल्यावर शेली होऊ नका बस. बरोबर आहे. बघितला आदईवाले लक्ष द्या गोष्टीकडे. 30 धावा धावफलकावरती. आतेवाले नेहमी बिनजोड असतात. पाखऱ्या बैल बिरजा बैल. क्या बात आहे. आमचे दत्तराज एंटरप्राइजेसचे जितेश नावडेकर सर आपण पाहतोय. त्यांच्याकडून ही संकल्पना आहे. त्यांचं आम्ही स्वागत करू आणि त्यांचं भव्य स्वागत केलंय. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये चर्चा नितेशची राहिली परंतु कल्पेशनं ठोकलेला हा लाजवाब षटकार. अरे बाबा बाबा क्या बात आहे. पहा जसा जसा मोठा फटका पाहायला मिळाला तसा तसा खेळणं आनंदित झालाय आणि त्यांच्या आनंदाला आता पार मावेना. हे अशा खेळाडू नारपोलीमध्ये आपण पाहिलेले आहेत बनलेले आहेत. अंडर 22चा हा संघ खास करून इमर्जिंग संघ म्हणून देखील उदयास आला आणि तिथून या संघानं मागे वळून पाहिलेलंच नाहीये. यंगस्टार नारपोलीचं नाव अगदी टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आपल्याला पाहायला मिळतंय की मोठ्या उंचीवरती आज यासाठीच तर आहे कारण अशा प्रकारचे खेळाडू आहेत. विकेट पडला तरी देखील आपण पाहतो जे खेळाडू मैदानामध्ये मधल्या फलीमध्ये गेलेत ते अटॅकिंग मोड दाखवत आहेत. शैलेश भोपी आणि दिनकर बार्शी यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर या. शैलेश भोपी आणि दिनकर बार्शी. येस आकाश. वाईड आपण बॉल पाहिलेला आहे. अतिरिक्त एक धाव ॲडिशनलच्या स्वरूपात मिळते. संघाचं खातं जाऊन पोहोचलंय ते एकूण 37 या आकड्यावरती. 37 रन्स आहेत जिकडे एक गड्याचा मोबदला आहे. राहुल धुमाल यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती आहे व्यासपीठावर या. व्हाईट बॉल. हॅलो चेक. थोडा आवाज द्या आवाज द्यायला. ओ स्लोवर बॉल पाहायला मिळतो पा. पंचांकडे अपील. पंचांनी पूर्णपणे अपीलीला बोटावरती धरलंय आणि पंचांनी इशारा दिलाय की हा फलंदाज बाद आहे. LBW लेग बिफोर द विकेट. बाद झालेत फलंदाज. धक्का आहे तो म्हणजे टीमला दुसरा. अडतीस वरती हा तिसरा धक्का बसलाय संघाला आणि फलंदाज आपण पाहतो इथून बाद झालेले. या पडलेल्या विकेट थोड्याशा त्रासदायक ठरतील. अंतिम मोमेंटला धावा बनण्यासाठी थोडासा त्रास सहन करावा लागतोय त्यांना. षटक क्रमांक 4 सुरू आहे. समीर पाटील गोलंदाजी करतोय. षटकार 2 वाईट त्यानंतर विकेट अशा पद्धतीचा आतापर्यंतचा प्रवास आहे. अजूनही षटकामधून आपण पाहतोय 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कशा होतील धावा याकडे सर्व जरूर लक्ष केंद्रित करतायत. टीमची धावसंख्या आपण जरूर पाहू की यावरला हाही चेंडू चांगला टाकलाय. 38 वरती धावसंख्या. 3 चेंडू आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात गोलंदाज समीर पाटीलनं आणि कमबॅकिंग गोलंदाजी त्याची आपल्याला जरूर पाहायला मिळते. सुपर्ब गोलंदाजी. ओद विकेटनं गोलंदाजी करतोय. पहिल्या बॉलवरती षटकार खाल्ला. 2 वाईड आले. दबाव तंत्र होतं परंतु त्याच तंत्राला कुठेतरी जुगारत आपण पहिला आता त्यांनी कमबॅक दिला. ओ व्हॉट अ बॉल. काय वेग आहे पहा. वेग 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 आणि फक्त वेग ही आहे माझी ओळख. ती ओळख पटवून देतोय खेळाडू. अंतिम मोमेंटला संधी साधू भूमिका मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षक वर्गाची मन जिंकतोय. आता फ्यू प्रेक्षक आपल्यासोबत जोडलेले आहेत. ऑनलाईन प्रक्रियेनं अनेक सारा प्रेक्षक वर्ग या सामन्यांचा आनंद घेतोय. दारू का तुला दारू. माझ्या राजा जरा गप्प राहा. 38 धावा धावफलकावरती 3 गड्यांचा मोबदला. रन्स घेण्यासाठी आपण पाहतोय 39 धावा. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. बाई प्रेम यू गॉट इट ना. या सेशन का इंतजाम करो. कटप्पा रनसिंग फूक दो. हे पण बघ एकदा. 39 लॉस ऑफ 3 विकेट.
39 किती धावांपर्यंत पोहोचतील हा जरूर आता इथून आपल्याला प्रश्न पडलेला आहे. शेवटचा एक बॉल टार्गेट सेटअप साठी टीमकडे वाचलाय. काय रहस्य असेल या चेंडू मागचं, किती मोठा टार्गेट सेट केला जाईल पाहूयात प्रत्यक्षामध्ये. शेवटचा एक बॉल समोर नारपोली अगेन्स्ट आहेत वलप. हा चेंडू फॉलोथ्री मध्ये अडवायचा प्रयत्न ऑफ साईडच्या दिशेमध्ये खेळलेत. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी आले, फंबल झालेत खेळाडू. 2 धावा चित्त्याच्या जपलाईनं पूर्ण केल्या जात आहेत पा. तिसऱ्या धाव्यासाठी आता प्रयत्न आहे. प्रवीण स्वतः गेले तिकडे, बॅकअप चांगलं आणि ते बाद झालेत रनआउटच्या स्वरूपात फलंदाज. अशा पद्धतीनं इनिंगचा खेळ संपत आहे. पूर्वार्धामध्ये फलंदाजी करत असताना नारपोलीच्या यंगस्टार्स खेळाडूंनी जमा केल्यात टोटल कार्ड वरती टोटल 41 धावा आणि 42 धावांचं टार्गेट आता इथे सेट करण्यात आलेलं आहे. गाड्या सुटल्या. चला सामन्याला सुरुवात करूया. बोर्ले टीमचे कॅप्टन बघा तिकडे फेरफटका मारतायत चांबो. थोडं सुस्ती उरवत आहे. 24 चेंडू 42 धावांची गरज विजयासाठी वलप टीमला. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना नारपोलीनं 41 करण्यामध्ये त्यांना यश मिळालंय. सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन आलेला दिनेश पाटील. सलामीवीरांची जोडी देखील सध्या मैदानात पुढे सरकताना दिसते आपल्याला. दिनेश पाटील हे पहिले षटक हाताळणार आहेत. संपूर्ण आमच्या आयोजन कमिटी प्रकाश भगत, दिनकर नावडेकर, गणेश नावडेकर, काशीनाथ वाघे, दीपक पाटील, जगदीश कोपकर, बालाराम मुसाटकर, मोहन शैके, श्रीरंग नावडेकर, गुरुनाथ तांबडे, नयन नावडेकर, गौरव भगत, चैतन्य नावडेकर, प्रतीक भगत, विराज भगत, प्रदीप भगत, अथर्व खोपकर, आदेश भगत आणि स्पर्धा ज्यांनी आम्हाला प्रोत्साहित केली चिन्मय डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन्स आणि त्यासोबत दत्तराज एंटरप्राइजेस, श्री जितेश रघुनाथ नावडेकर, हरिभक्त परायण, डॉक्टर कमलाकर महादेव नावडेकर,
सुरुवात होते सामन्याला. स्ट्राईक एंडकडे फलंदाज तयार आहे. बंटी आणि नॉन स्ट्राईक एंडकडे अमन पाटील. पंचाकडून ग्रीन सिग्नल आलाय. मॅच सुरू होते मैदानामध्ये. पहिला बॉल दिनेशचा अमन साठी बंटी साठी. काय वेग ठेवलाय, स्पीड न बीट केलं खरं तर. टोटली आउटसाइड द ऑफ स्टंप्स विथ हाइट्स घेत असताना बॉल. निर्धाव चढवण्यास सुरुवात झाली. दिनेश पाटील रणजी स्पर्धेमध्ये दिनेश पाटीलची गोलंदाजी आणि त्याचा वेग, जेवढा त्याच्याकडे वेग आहे तेवढा झोकून दिला मागील बॉलवर. ओ व्हॉट अ डिलिव्हरी, परफेक्ट ब्लॉक हॉल आणि क्लीन बोल्ड. बंटी ही रणनीती होती खरं तर. दिनेश पाटीलचे पहिला बॉल थोडस गुड लाईन तोडून पिक केला आणि तदनंतर डायरेक्टली ब्लॉक हॉल मध्ये रिलीज केलेला चेंडू. ही ओव्हर फार महत्वाची. आकाश फक्त आज 12:30 आता वाजतायत. काल 2:30 वाजले. पहिल्या दिवशी 3:30 आम्हाला वाजले. काल 2:30 वाजले. आज सगळ्या टीमनं चांगला सपोर्ट केला आणि खूप चांगल्या पद्धतीने तरी आपला अर्धा तास गेला, हरकत नाही. नवीन खेळाडू मैदानामध्ये आलाय नेहल पाटील. 0 वर ही पहिली विकेट. अमन पाटील आणि नेहल पाटील वर जबाबदाऱ्या. दिनेश पाटीलचं तिसरं बॉल. काय स्पीड आहे दिनेश. सुसाट गोलंदाजी करतोय सध्या मैदानामध्ये. रनअप अगदी छोटा आहे, परंतु ज्या पद्धतीने खांदा वापर यूज केला जातो शोल्डरचा खूप चांगल्या पद्धतीनं. ज्यावेळेस थोडंसं स्विंग केला बॉल आणि तिथे थोडीशी क्षेत्ररक्षणामध्ये गडबड झाली. डायरेक्ट हिटची संधी होती, पण सांगतात बाईकच्या स्वरूपाने रन आली. रेफर केले थर्ड अंपायरकडे. वाईट चेक केलं जाईल आणि हा बॅटिंग टीमचा रिव्ह्यू. वाईडला चॅलेंज केले. चेक केलं जाते. फेअर डिलिव्हरी. व्हाईट साठी जो DRS होता तो सध्या बॅटिंग टीमनं गमावलाय. उत्कृष्ट गोलंदाजी सध्या पहिल्या पॉवर प्ले मध्ये दिनेश मैदानामध्ये साकारत असताना दिसलेत. दिशा देण्याचं काम केलं. बॉल सारा डीप मध्ये स्क्वेअर लेगला. अगदी बघू शकता अतिशय चांगला राहिला हा फटका आणि अखेरच्या क्षणाला बॉलचा अगदी विजय झाला आणि आलेला हा चौकार. चांगली खरं तर हा चौकार आल्या. पॉवर प्लेचं हेच बेनिफिट असतं. एखाद्या वेगवान गोलंदाजाला तुम्ही चांगलं टायमिंग करत असाल तर डेफिनेटली तुम्हाला प्रॉफिट मिळतं. 5व्या बॉलवर आलेला चौकार. संघाचा टोटल सध्या आपण 5 बघतो आपण. चौकार आला आणि हा याच्या अगोदर 22चा 1 अशा 5 धावा बघतो आपण. एक खेळाडू गमावलाय वल्लभनं. संयमात्मक शेवटचा बॉल होता. दिनेशचा स्पेस, त्याची गोलंदाजीचा वेग आज कामी आला. पहिलं षटक अतिशय चांगलं त्याने हाताळलं, कारण 42 धावांचं आव्हान होतं आणि पॉवर प्ले मध्ये दिनेश पाटीलने धावा खर्च केल्या 6. एक विकेट त्याच्या नावे राहिली. 18 बॉल आणि 36 धावांची गरज. चला फिल्डिंग नारपोली जसं वेग घेऊ नका. एक मॅच अजूनही आज आपल्याला एकशे खेळायचे. आज आणि उद्या आपण एक टीम क्वालिफाय करणार आहोत, कारण रणजी स्पर्धा म्हटली फायनलची रात्र 1-1:30 वाजेपर्यंत जरी फायनल झाली तरी प्रेक्षक मैदानामध्ये थांबू शकतात, परंतु 3-4 वाजता तर मजा राहत नाही त्या गोष्टीला. मॅनेजमेंट टीमची सध्या तीच चर्चा चालू होती की सुपर 12च्या मॅचेस 4 ओव्हरच्या खेळायच्या, त्याच्यानंतर सेमी.
18 चेंडूमध्ये 36 18 बॉल 36 धावांची गरज आहे. अठरा चेंडू 36 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये. आणि राईट मोड द विकेटने गोलंदाजी करतील निखिल म्हस्कर. द्वितीय षटकामध्ये आता पॉवर प्लेची बंधने समाप्त झालेत. बॅटच्या बॉटम एंड वर चेंडू लागला नाही. काय डाय लगावली हर्षल. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षण सध्या एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये आता बघूया आपण. निखिल 6 चेंडू सेकंड इनकडे खेळाडू बघत होतो आपण. बॉटम एंड वर चेंडू लागला आणि बघा काय फुलातून डाय लगावली त्याने. व्हेरी गुड फिल्डिंग. 100% एफर्ट्स. कॅचच्या दो टुर्नामेंट आपण या विकेट किपरला तिथे समजू शकतो. हर्षद कुरुंगले आणि आता नवीन खेळाडू मैदानामध्ये प्रवीण पाटील. कारण आता सध्या हुकमाचा एका बाहेर काढण्याची वेळ झाली आहे. हरिभक्त परायण प्रेम पाटील. स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये हरिभक्त परायण क्रिश म्हात्रे, हरिभक्त परायण गोट्या. बघा तिन्ही बुवा माणसं आमची कसे एका लाईनीत बसलेत ते. आकाश शेळके, मनोहर पाटील खूप चांगली समालोचनाची जबाबदारी त्यांनी आज घेतली. त्यांचंही विशेष कौतुक. परत 2 विकेट गेलेत. प्रवीण पाटील मला वाटतं रॉंग ऑन साईन हा बॉल ऑफ कटर यूज केलाय. ताबा थोडे चिंतेत आहेत वल्लभ संघ, परंतु रंग बदलणं या खेळाडूला जमलंय. अनेक स्पर्धेमध्ये सामन्याचं छायाचित्र बदलण्याचं काम ते करतात. टॅप केलाय बॉलला. पाठीमागे फिल्डर यासाठी लावलेत. प्रोटेक्शन देत असताना एक रन बनली. दुसरीसाठी निघाले डेंजर हिटकडे प्रवीण पाटील आणि दुसरी रन पूर्ण झाली. 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचा टोटल पुढे चाललाय. बोर्डवर धावा बघायला मिळतात 8. तिने आमचे ऑफिशियल मिस्टर सँडी पालकर सर, मिस्टर सत्यबन काकडे सर, मिस्टर सुनील तांडे सर, काल विशाल पाटील सर जॉईन झाले होते. बघा प्रेम पाटील आमच्या सोबत स्कोरिंग आहेत. गोलंदाज तयार निखिल. सोडून दिल्या बॉलला व्हाईट बॉलचा पण सामार इशारा करत असताना एक्स्ट्रा रन येते याकडे लक्ष केंद्रित केलं सध्या प्रवीण पाटील यांनी. अतिरिक्त धाव सध्या बघायला मिळते. धावसंख्येचं टोटल झालेत 9. 15 बॉल आणि 33 धावांची अजूनही आवश्यकता या सामन्यामध्ये उर्वरित आहे. मॅच अजूनही ऑन आहे. सामना संपलेला नाही आहे. 1-2 फटक्यांची गरज आहे. प्रवीण पाटील स्टँड अँड डिस्पॅच. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. कॅच सुटली आहे. फक्त कॅच सोडली नाही तर या मॅच मध्ये सोडले मी म्हणेन. आणि हा षटकार आलाय. प्रवीण पाटील जीवनदानासोबत षटकार त्यांना मिळतोय. प्लस पॉइंट राहिले सध्या वल्लभ टीमच्या दृष्टिकोनातून. धावा झाले टोटल 15 रन. ऍक्शन रिप्ले मध्ये अगदी बाउंड्री लाईन वर हा चेंडू पडला. पंधरा झाले 14 बॉल मध्ये अजूनही 27 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये. फार महत्वाचा आहे सामना दोन्ही टीमसाठी. स्विच हिट करायचं होतं परंतु प्रत्येक डॉट बॉल वल्लभ टीमला बॅकफुटला ढकलते. तेरा चेंडू 27 धावांची गरज. हा बॉल तेवढाच निर्णायक दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. फार संघर्ष चालू आहे मैदानामध्ये पुढे जाण्यासाठी. प्रवीण पाटील थोडस अवे फ्रॉम द बॉडी केलं आणि झोन मधून बॅट्समनच्या हा चेंडू निघून गेलाय. पण पाहतायत डॉट बॉल इथे आलाय. पहिल्या 2 षटकांचा खेळ सध्या मैदानामध्ये संपतोय आणि धावा झाल्यात त्या टोटल 12 बॉल मध्ये 15. आता उर्वरित 12 बॉल मध्ये 27 रन पाहिजेत.
बघा तिथे चांबो काय ते धडे घेत आहेत त्यांच्या पाठीमागेकडून काय केलं पाहिजे या मॅच मध्ये काय नको. अरे बाबा बाबा अमित मात्रे काल होते आमच्या सोबत आणि त्यांची कालची रेकॉर्डिंग प्ले करतात ते मध्ये मध्ये चान्स भेटते ती सोडत नाही आहेत. चला आकाश तयार व्हा तुमचा सन्मान मनोहर पाटील यांचा सन्मान 12 बॉल 27. खरं तर निहाल पाटील आता त्याचा वेळ द्यावा लागेल या मॅच मध्ये कारण आता फक्त 12 बॉल शिल्लक राहिले. जे काय करायचे याच 12 बॉल मध्ये करायचे गुडघे टिकून जमणार नाही. म्हणतात की मैदानामध्ये तुमचा पॉझिटिव्ह अप्रोच महत्वाचा असतो त्या पॉझिटिव्ह अप्रोच न खेळावं लागेल. बारा चेंडू 27 धाव्यांची गरज. वेळ घेऊ नका प्लीज दिनेश चला जास्त वेळ घेऊ नका. फुल टॉस होता आणि दिशा दिली सेफली हा फटका लगाला व्ही शेप मध्ये चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार. निहाल पाटील वर्सेस निखिलेश पाटील एन वर्सेस एन बॅटल. सध्या निहाल पाटीलच्या बॅटमधून आलेला हा चौकार आपण बघतोय फार महत्वपूर्ण राहील या टप्प्यामध्ये. संघाच्या धावसंख्या फलकामध्ये बदल ऑन बोर्डवर धावा लागले ते सध्या 19 रन 11 बॉल 23 ची गरज. अकरा बॉल 23. बघा बोरले संघ एखादा चांबो बघा सगळे 11 जण व्यवस्थित आहेत का. कधी कधी होतं भरपूर मोठा ब्रेक भेटतो आणि एखादा जाऊन गाडीत झोपतो. बऱ्याच वेळा झालंय असं मग डोळे चोळत चोळत मैदानामध्ये येतात. 11 बॉल 23 धावांची गरज आहे. निहाल पाटील इन ऍक्शन मध्ये आलाय. उंच खेळत फील्ड पोहोचले बॉल खाली आणि महत्वपूर्ण टप्प्यामध्ये प्रवीण सांगतात कुठे खेळायला पाहिजे होता बॉल हुक खेळायला पाहिजे होता. छोट्याला चुकीचा फटका निवडला आणि झेल तिथे टीपलाय फॉलोचा बाल झालाय. निहाल पाटीलच्या खेळीचा आता अंत झाला. मिडल ऑर्डर मध्ये आलेल्या जबाबदाऱ्या कल्पेशनं खूप चांगल्या पद्धतीने आज झेल तिथे टिपलाय. 10 बॉल 23 धावांची गरज आहे. महत्वपूर्ण टप्प्यामध्ये ही मॅच. साहिल पाटील मैदानामध्ये आलाय. आकाश बघा आता 12व्या खेळाडूला देखील थोडी सुस्ती आली. थोडस असं ते परांड्या जसं बैलांना मारतात ना तसे मारायला लागतात. अरे बाबा बाबा 10 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. साहिल मैदानामध्ये आलेत. प्रवीण पाटील मैदानामध्ये आहेत. जोपर्यंत प्रवीण पाटील आहेत तोपर्यंत भरपूर अपेक्षा टीमला त्यांच्याकडून आहेत आणि साहिल पाटीलला मैदानामध्ये दाद द्यावी लागेल कारण सध्या गरज आहे टीमला. संघाचा डाव थोडासा अडचणीमध्ये. येत्या क्षणी प्रहार करायचं होता षटकाराकडे फोकस केलं. मला वाटत नाही की सध्या साहिल आक्रमणाची गरज आहे. तुम्ही प्रवीणला प्रमोट करायला हवाय. ऑन स्क्रीन आमचे दत्तराज एंटरप्राइजेसचे जिथे दादा रघुनाथ नावडेकर चर्चा सुरू आहे. रघुनाथ काकांना आपण बघतो ते देखील स्क्रीनवर तुम्ही बघता. फसवलंय या मॅच मध्ये साहिलला जे 2 डॉट बॉल फेकलेत या गोलंदाजानं. निखिलेश पाटीलला ते फार महत्वाचं पहिल्या बॉलवर चौकार आला तदनंतर त्याने हार मानली नाही. सन्मान्य हरिभक्त परायण आमचे रघुनाथजी नावडेकर यांना तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळत आहेत. नेहमी हसरा चेहऱ्याने शांत संयमी व्यक्तिमत्व कारण वारकरी संप्रदाय 19 वर्ष रंग
रघुनाथ काका 30 वर्ष स्पोर्ट्स आणि ब्रांच पोस्ट मध्ये ते पोस्ट मास्टर म्हणून त्यांनी काम निभावलं. धावा झाले टोटल 19-23 रन पाहिजे 7 मध्ये. काय करून बसला साहिल. 4 बॉल डॉट खेळले त्यांनी. प्रवीण पाटीलवर संपूर्ण दबाव आलाय. 4 बॉल मध्ये 4 जरी राहिले असते तरी मॅच अंतिम 6 बॉल मध्ये सोपी झाली असते, परंतु जर तरला स्थान कुठे आहे या खेळामध्ये. चला 6 बॉल आणि 23 धावांची गरज. फिल्डिंग लावून घ्या, फिल्डिंग लावून घ्या. 6 चेंडू 23 धावा. आता सगळं काही प्रवीण पाटीलच्या खांद्यावर आहे. सहा चेंडू 23. आकाश शेळके काहीतरी चर्चा सुरू आहे. फक्त त्यांची मुलं त्यांच्या क्लासमध्येच ऐकतात, दुसरे कोण ऐकत नाही त्यांचं. शाबाश मेरे शेर. 6 बॉल आणि 23 धावांची गरज आहे. डीजे ओम मध्ये मध्ये त्याला अशी सनकी येते. बघा चिंचोलीचा वाघ स्क्रीनवर बघायला मिळते तुम्हाला. लाचला तो. सहा चेंडू 23. बाउन्सर अटेम्प्ट केलाय. 1 धावेचं प्लस पॉइंट पाहिजे होतं प्रवीणला आणि ते मिळालंय. 6 बॉल आणि 22 धावांची गरज. 6 चेंडू 22. कंपल्सरी चेसिंग. त्यामुळे आता 3 षटकार 1 चौकाराने काम बनवू शकतो म्हटलं तर भरपूर मोठा प्रश्न आहे. अजून 21 नंबरची जर्सी परिधान केलेला का प्रवीण पाटील पुन्हा एकदा ती हुकूमत दाखवेल का. 6 बॉल 6 षटकार अनेक वेळा खेळाडूंना मारले. आज तशीच काही गरज आहे. बॉल हवेमध्ये फ्लाय करतो फिल्डर. पहिल्या अटेम्प्ट मध्ये बॉल हातावर आला परंतु रन घेतलीच नाही. प्रवीणला हवे ते स्ट्राईक. झेल तिथे सुटलाय. हा टर्निंग पॉइंट राहिला असता. हाताला स्पर्श करून बॉल निसटला. आता 5 मध्ये पाहिजेत 22 का प्रवीण पाटील की गोलंदाज जे प्लस पॉइंट दिले प्रणयला तो प्रणय मडवी. पी वर्सेस पी. प्रवीण वर्सेस प्रणय. पुन्हा एकदा टॉप एज पर्यंत. आता चला बॉल आरतायत हे प्लस पॉइंट आहे परंतु आता धाव घेऊन करता ती धाव मागच्याच बॉलवर घ्यायला पाहिजे होती. मग तर 4 मध्ये 22 मागील आपण बघितलं ना तर जवळपास 8 बॉल मध्ये मागच्या एकही रन आलेला नाही. 1 विकेट आले. या इनिंग मध्ये आतापर्यंत 12 बॉल डॉट झालेत. नारपोली सुद्धा 11 बॉल डॉट झाले होते. त्यामुळे जे सिंगल डबल कडे इग्नोर केल्यापर्यंत मॅच कडे जाऊया. 4-22. प्रवीण पाटील हुक केल्या बॉल पाठीमागे फील्ड डाऊन द बॉल आणि बॉल महत्वाचा होता. विकेट महत्वाची होती आणि ती फायनली रिझल्ट देणारा हा चेंडू राहिलाय. निराश हताश होऊन प्रवीण पाटील परत आहेत सध्या. आज मुद्दतों बाद जश्न मनाने को दिल कर रहा है. जश्न का इंतजाम करो. ओमी तुमची टपरी देखील बंद झाली. तुमचे शॉप बंद झालेत. प्रयत्न करणाऱ्या 1000 वाटा असतात. बोकड कुणीतरी चोरून नेलेला आहे. आता 3 मध्ये 22 पाहिजेत. सगळे बॉल लीगल आले. एखाद बॉल अनलीगल आला. खराब बॉल आला आणि त्याच्यावर प्रहार झाला तर काहीतरी बदलेल परंतु जर तरला नाही मांडणार. 3 मध्ये 22. प्रणय मडवी उत्तम गोलंदाजी. अंतिम षटकामध्ये रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन गोलंदाजी केली. टर्निंग पॉइंट राहिलं निकेश पाटीलचं षटक मागचं.
4 धावा देत असताना एक विकेट घेतली. लगातार 4 बॉल त्याने डॉट फेकले आणि साहिलनं ज्या चुका केल्या 2 मध्ये 21 पाहिजेत. हा फटका अगोदर आला असता साहिलच्या बॅट मधून तर सध्याची परिस्थिती वेगळी असती. चला जाऊ द्या. जोड दिलाय आता बोरले संघाना. ते बिनजोड होते आतापर्यंत. शेवटचा बॉल बाकी आहे. 1 बॉल 20. वेदांत जाता षटकार टोकला. कॉन्फिडन्स दिलाय. हाय वाक्यात सोडली 500 भेटले असते मित्रांनो. जाता जाता सुखात झोप भेटली असते. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच निखिलेश पाटील. 4 धावा 1 विकेट. टर्निंग पॉइंट ओव्हर. ड्रायव्हर बनणं सुखाचं नाही. 2 व्हीलर कोणी चालवा 4 व्हीलर कोणी चालवा 8 पायाचा माळा चालवणं सुखाचं नाही. कारण या गाड्यामध्ये फर्स्ट लागत नाही सेकंड लागत नाही डायरेक्ट टाप लागतो आणि ब्रेक लावला तरी लागत नाही. अशा सुपरफास्ट धावणाऱ्या बिन ब्रेकच्या गाड्या. ऋतिक पाटील बोरले यांचा सन्मान आम्ही ते करतो. आमचे जितेश दादाचे भाचे बघा मामाच्या शुभ हस्ते भाच्याचा सन्मान. ऋतिक पाटीलचं कर्तव्य कधी मामा लागा तयारीला पोरगा वयात आला.